असं नाही करायचं आहे. मैत्रिणी बोलल्या खाली पोट ठेवून या, जास्त सकाळी काय नाश्ता करू नका, लाईट करा एकदम. खूप व्हेरायटी आहेत, सगळ्यांनी वेगवेगळ्या छान छान आणणार आहे ते. रचनाने एवढे पापड दिले तळून. इज्जत पापड किती 50, बाकी हे दुसरे 3-4 प्रकारचे. थँक्यू. थँक्यू म्हणजे काय, मी पण तळे असते पण माझे कुठे मध्ये करपले असते. जेवण पण दिलं असतं. तुझं एकदम छान होतं. नेक्स्ट टाइम सगळ्यांना जेवायला बोलवा. हो मैत्रिणींना आवडेल तू जेवायला. सगळ्यांनी जेवायला या. सगळ्या उत्साही आहेत, म्हणजे असं काही नाही. फक्त नॉनव्हेज नाही, व्हेजवाले आहेत. त्यामुळे व्हेजवाले आहेत. हे पापड चांगलेच पण ह्या पिशवीत राहतील ना व्यवस्थित. दही सगळ्यांना 1-1 पॅकेट आणि माझ्याकडून पापड आहे. बाकी सगळे वेगवेगळे आणणार आहेत. दही आणि पापड. साखर 25 जण. साखर पण हा? साखर घ्यायला साखर नाही, साखर सगळे शुगरवाले आहेत. म्हणजे लाईट शुगर आहे सगळ्यांना. म्हणजे काय नुसतं मैत्रिणी, म्हणजे मैत्रिणी प्लस शेजारणी. सोसायटीमधले सगळे शेजारणी येते, म्हणजेच मैत्रिणींचा आमचा ग्रुप आहे, खट्टा ग्रुप. माझ्या फ्रेंड बरोबर आजी पार्टी. ती बोली आतू बरोबर चालली का? तू कशी स्कूल मध्ये करते तुझ्या मैत्रिणींबरोबर. हे तुम्ही घेऊन जाल का बरोबर? एन्जॉय करा मस्त, पोट भरून खा. सगळ्यांना मी दाखवेन मैत्रिणींनी काय काय आणलं. चालेल. काय काय आणले की प्रत्येकाचं क्युझिन वेगवेगळं. चालेल. हा. आमच्या कट्ट्यावरती अंगत पंगतसाठी डबे आणलेले आहेत. तर पहिली सुरुवात आपण साईकर पासून करू. साईकरांनी मस्त छान असा शिरा आणलेला आहे. तुम्ही काय आणलंय शेलारताई? भाकरी. वा वा, छान छान छान. तावडेताई काय आणलंय? कोळंबीची भाजी आणली आहे. कोळंबीची भाजी. वा वा, छान छान. भाजी काय इकडे? पुलाव. अंग्रेजांचं काय आहे? चपाती. अंग्रेजांनी पोळ्या आणल्या. माझ्या पण पोळ्या. हा हा हा. जोशींच्या पण पुरणपोळ्या नाही, साध्या पोळ्या. वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत. भरलेलं वांग, हे भरलेलं वांग असतं. आणि माधवीचं काय आहे? सोलकढी आहे. आणखी काय? कोकणची सोलकढी. कोकणची सलवा आणि तुला बोलवलेला आहे मुद्दाम खायला तिकडून. म्हणून मी खास आले आज. सगळ्यांचा आग्रह आहे म्हणून नक्कीच. आणि घरच्या आवडायचं लोणचं आहे. वा वा वा, छान छान. आणि आता डोळेबाईंची छान अशी गरमागरम भजी. रुंद करायला पाहिजे. नरम नरम होईल. आणि बघा भजी, डोळेबाईंची भजी, पालक भजी. पटवर्धन ताईंचं काय आहे? लोणचं, कैरीची नारळाची चटणी आणि कुटाच्या मिरच्या, बटाटा वा भाजी, वा वा, वा वा वा, बटाट्याची भाजी. ताईंचं काय आहे? कोशिंबीर, हो. वा वा, यांची काय आहे? कोथिंबीर वडी. आणि अगं हा आपल्या पाहुणे आणि गोसावी ताई, तो मैत्री.
घरची लोक ओरडते घरच्या पप्पांना खा दे आम्हाला एक पाहिजे नाही बरं आणलंय तरी पण ना गोसावी ताईने सांगितलं होतं काय आणू नका तरी ते घेऊन आले. काय आणलंय? स्वीट डिश चॉकलेट. आणि आपल्या अर्चना ताईंचा एकदम पुलाव खास एकदम सुगरण. वगैरे खायला खोबरा करून सजवले हो, किती छान. मात्रताईंची आणि चॉकलेट आणि अजून पुरणपोळी यायचे आहेत. पुरणपोळ्या मीना गरम पुरणपोळ्या घेऊन येते. ताट वाढून घेतले म्हणल्या ती नीता ताई गेली ना नीता. ते नाही ग तुम्ही ताट वाढून घेतले म्हणलं म्हणून मी नीता गेली पळत आले. प्रश्न काय विचारायचे मला उत्तर काय देते? अरे पण अजून पुरणपोळी यायची तर तुम्ही मला ताट वाढून घेतली म्हणा. अगदी थोडीशी घराच्या हातची चवच तशी आहे. म्हटलं एवढी असेल ना तरी खूप तरुण झाली. मुली ना हे आता घ्या तरुण मुली मीना हे बघ काय आहे आवडेल बघ. नाही असंच घे म्हणजे समजेल. स्मेल घ्या स्मेल फक्त. त्यांनाच आवडेल तुम्हाला दिवाळीत ही बघा मला आवडलं यायला. हे पुरणपोळ्या आल्या ना आल्या पुरणपोळ्या दही पासून सुरुवात. म्हणून म्हणते मी जरा झाकण घालून ठेवते. हे घ्या दह्याचं वाटप जोरात चालू आहे शुभांगीकडून. दह्याचं वाटप म्हटलं जोरात चालू आहे शुभांगीकडून. वा वा आवडते पटकन बघ ना एकदम हो बघितलं मिरची. हो मस्त एकदम. मिरचीने जेवणाची टेस्ट वाढेल आता. हे बघ असं वाढलं म्हणजे बरोबर आणि आहे. एवढा उत्साह हे वाढलाय वाढलं म्हणजे ना, कसं घेता येईल काय वाढलं. माहिती. हे बरोबर आहे. मला दिले मीनाच्या पुरणपोळ्या आहेत. छान आहे ना. छान 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 मस्त आहे एकदम. छान, मी छान. आणि मिनल हा मिनल पण आहे त्याच्यामध्ये बरोबर. हे शेवटी आवळा हो हो. हे छान वाटलं सगळ्या पण अचानक बाईने पण व्हिजिट दिली. डोळेबाईंची भजी आले गरमागरम भजी. पालक भजी आहेत पालक. वा, वा, वा. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरधरण नव्हे जाणीते यज्ञ कर्म. जय जय स्नेहबंध कट्ट्याकडून सर्व अन्नपूर्णेंना नमस्कार. अन्नदाता सुखी भवा. कसं आहे सांग खूप सगळं. छानच जेवण झालंय. सगळ्या सुगरणी आहेत आणि त्यांनी खूप छान छान पदार्थ बनवले, स्वादिष्ट आहेत आणि सगळ्या या अन्नदेवतेंना माझ्याकडून खूप खूप नमस्कार. भजी कशी हातात ठेवली. मीनाची पुरणपोळी कशी वाटली? खूप छान. सगळ्यांचेच पुरणपोळी, तांदळाची भाकर, बाजरीची भाकर, पोळ्या, चटणी, कोशिंबीर, बटाट्याची भाजी, तोंडलीची भाजी, पुलाव, वांग्याची भाजी, सगळं सगळं कोशिंबीर, पुन्हा तळलेली पालक भजी, सगळ्या भजी. जेवणात मग्न. नाही परत असे योग येऊ देत आम्हाला. हो हो. मला वाटतं नायसाच्या हिला रचनाच्या ह्याला आलं होतं ना आपण 5 वर्षांनी हा योग आलेला 5 वर्षांनी होतं. तर आता नंतर इतका वेळ नको व्हायला लवकर करूया. आता लवकर दर वर्षाला करू. खूपच मस्त खूपच छान. अन्नपूर्णा सुखी भव. पटवर्धन ताई कसं वाटतंय?
पूर्णाताईंचा गोड शिरा पण खूप छान झालाय. हातात तोंडाची लढाई चालू आहे. आम्ही नंतर बोलू. एकदम मस्त. पाटीलबाईंना विचारूया. पंचपक्वान्नातलं महत्वाचं पक्वान्न पुरणपोळी खायला मिळाली. साईडचं आहे, कोशिंबीर आहे, चटणी आहे, पुलाव भात छान आहे आणि भाज्या तीन प्रकारच्या आहेत. पापड पण लाल पापड येते. थँक्यू माझे पापड आवडले सगळ्यांना. आणि मी दही आणलं ते आवडलं की नाही सांगा. शेवटचा भात दही आणि छान असा भात करून आणलाय. पुलाव भात. आता कट्ट्यावरच्या सुग्र नाही तुमच्या. पुलाव फार छान झाला. अंग्रेताई कसं वाटतंय छान जेवण? झालंय सगळं पदार्थ. हो ना. गावडेताई छान उत्तम हा? उत्तम झालंय सगळं जेवण. शेलारताईंच्या भाकऱ्या कशा होत्या? मस्त होत्या. आता तुम्हाला माहिती आहे. साईकरांचा शिरा आणि गोसावीताई. विशेष म्हणजे वासंतीताई, गोसावीताई आल्या तर आम्हाला खूप छान वाटलं. पाटीलताई या तिघी पाहुणे आल्या. पाहुणे आले, तेच ना, खूप छान वाटलं. जास्त आनंद झाला. म्हणजे एक बंद बेस बंद आहेत. बेस बंद. शी इज द फाउंडर मेंबर. हा फाउंडर मेंबर आहेत. नो माया. बेस बंद. आणि या आहेत ना आपल्या म्हात्रेताई. कसं वाटतंय? कुठला मेनू आवडलेला जास्त दिसतो? खूप सुंदर अप्रतिम. हो ना. डोलेताई प्रसाद म्हणून अन्न खात आहे. नाही मला पण मला नाही एवढं मला ताट दाखवा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बसायचं. पनिशमेंट. आमचं मला ताट तसं. बरोबर आहे. आणि माझं बघा सगळ्यांचं म्हणणार आणि माझं हे बघ स्वच्छ असं बघ. पण कधी घ्यायचं म्हणून मी असा ठेवला होता चमचा. जेवण झालं की असा ठेवायचं. पापड संपले का ग? आहेत पापड आता मला सोड कर. खाली काय त्याच्यात नाही. ह्याच्यात आहे का ग? खाली पण आहेत बघा. आपण आपापसातल्या मायरवाशिनी असलो तरी खट्ट्याच्या सासूरवाशिनी. बंद कट्टा अबाधित राहो. जोपर्यंत चंद्र सूर्य आकाशामध्ये प्रकाशित आहे तोपर्यंत आमचा स्नेहबंध कंठा कायम सगळ्यांच्या प्रेमाच्या बंधनामध्ये गुंतला जाईल. आणि शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. वा छान छान. आणि व्हिडिओ काढणारीला अंगत पंगतची मजाच काही वेगळी. आज स्नेहबंध कट्ट्यावर अंगत पंगत होती आणि त्याची मजा काही वेगळीच अनुभवायला मिळाली. खूप छान वाटलं. सगळ्यांना धन्यवाद. मी पुन्हा पुन्हा येणार म्हण ना. सगळ्या मैत्रिणीचा आवडच भारी. जेवण गेलं लागलं गोड गोड आणि तिथे होत्या सगळ्या आंब्यांच्या फोडी फोड फोड. एन्जॉय डबा पार्टी. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours duty. रेडी झालो आहे. रचना आहे किचनमध्ये, टिफिन रेडी करत आहे. नायसा थोड्याच वेळात उठणार आहे कारण स्कूलसाठी रेडी ती पण होणार आहे. सो येस, पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून, बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. गुड मॉर्निंग.
द न्यू डे हॅज स्टार्टेड. टिफिन रेडी झाला आहे. आज काय ब्रेकफास्ट? चपाती. सो सनी सकाळी गेला हॉस्पिटलला, नायसा गेली स्कूलमध्ये. तो कालच्या डेमध्ये आईंनी किती मजा केली ते तुम्ही पाहिलंच ह्या व्लॉगमध्ये. सो हा आहे डे 2. आज ॲसच काही प्लॅन नाही आहे माझं, पण लेट सी जे पण असेल ते तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच. पीपल स्टे. सो नायसाला आज खायचे आहेत कपकेक्स. तुम्हाला असे मोल्ड मिळालेत आणि केक आपले नॉर्मलवाले मोल्डसुद्धा. याची ॲक्च्युली रिअल कॉस्ट खूप आहे, पण स्विगीवरती मला हे 150 रुपीजला मिळाले आणि हे 99 रुपीजला मिळाले. आणि इथे मी माझं डिनरचं सगळं रेडी करते आहे. नंतर केक करणार आहे आणि जस्ट बिकॉज आय हॅव दिस अगारोचा मिक्सर, त्यामुळे खूप इझी झालं आहे. जे पण असं फेटायचं वगैरे असतं ते खूप इझिली ह्यात होऊन जातं. आधीसुद्धा जेव्हा मी केक बनवलेलं तेव्हा मी ह्यात तुम्हाला दाखवलेलं. त्या टायमाला ना डायरेक्ट साखर टाकल्यामुळे खूप टाईम गेलेला. ह्यावेळेस मी पिठी साखर टाकणार आहे. सो फास्ट होऊन जाईल प्रोसेस. मी खूप लोकांना पाहिलंच असेल, जेव्हापासून हा आला आहे मी पीठ ह्याच्यातच मळते आहे आणि खूप छान प्रकारे पीठ मळलं जातं. नायसा सुद्धा आली आहे मदत करायला, कामं वाढवायला. हा ओके. सो केक इथे रेडी होत आहे. 8:05ला मी ठेवले. 25 to 30 मिनिट्स मला ठेवायचं आहे. जेवणाची तयारी मी करून ठेवलेली आहे. चिकन मॅरिनेट केलेलं आहे आणि भांडी वगैरे सगळं घासून झाले आणि इथे बनत आहेत नायसाचे कपकेक्स. सो खूपच छान झालं ह्याच्यात. यावेळेस मी साखर पूर्ण पिठी साखर करून घेतल्यामुळे खूपच क्विक झालं. लास्ट टाइम मला खूप वेळ लागलेलं ते करायला. आणि ते कप आय डोंट नो तुम्हाला ते दिसतंय की नाही, थोडंसं ब्लर दिसत असेल, तर इट्स कमिंग सो गुड. ओके. सो मी आणि वहिनी आलो आहोत बाहेर. मला अर्जंटली एक ब्लाऊज घ्यायचा होता आणि बाकीचे पण छोटे मोठे काम होते आणि घरी केक असंच ठेवून आली आहे मी गॅसवरती. मला वाटलं हाफ ॲन आवरमध्ये होईल. आता आईने चेक केलं आहे, थोडंसं बाकी आहे होण्याचं. सो फटाफट घरी जातो. आणि जे ओव्हनमध्ये ठेवलेलं ते मी जेव्हा निघाली तेव्हाच ते रेडी झालेलं. सो आय होप की आता ते थोडंसं कूल डाऊन झालं असेल, मग ते प्रॉपरली मी मोल्डमधनं बाहेर काढेल. आय गेस युजली सिलिकॉनला काय लावायचं नसतं, पण तरी ते स्टिक झालं. कोणत्या शेपाला आहे? सर्कल नाही, हा मला सर्कल आहे, हा हार्ट आहे आणि हा स्क्वेअर. हा हार्ट आहे. आणि हे बघणार का, हे ना हार्ट, सर्कल आणि स्क्वेअर ते टिफिन मध्ये दे. पहिले ते एक खा आणि बघ तुला आवडतंय का. मी खाल्लंय तो पहिले खाऊन दाखव मला. आणि ह्याच्यातलं जे आहे ते पूर्ण कुक झालं, फक्त वरचं थोडंसं राहिलंय. हे एक दे नाही का, पहिले ते खाऊन दाखव. सो फायनली माय केक इज रेडी. तरी सुद्धा जो केक लाईक हाफ ॲन आवरमध्ये व्हायला पाहिजे त्याला मला खूप वेळ लागतो आहे. सो मला एक प्रॉपर टेक्निक आता ह्याची शोधायला लागेल. फायनली मी काय केलं माहिती आहे का, हे जे वरचं ह्या चॉको चिप्समुळे ते कुक नव्हतं. आतमधलं एकदम व्यवस्थित 35 मिनिट्समध्येच कुक झालं माझं. चॉको चिपमुळे ते कुक नव्हतं होत. सो म्हणून मग मी त्याला ठेवलं ओव्हनमध्ये आणि मग ओव्हनमध्ये ते एक्झॅक्ट झालेलं. चला. सो अभि फाल्गुनी आले खाली.
गाडी घेऊन आपली. सो अभि गेलेला माझी गाडी घेऊन कारण सर्व्हिसिंगला दिलेली. त्याची गाडी इथे. सो केक जो बनवला आहे तो देणार आहे आणि अभिला देणार आहे आणि मातीला देणार आहे. बी वर जायचं आपल्याला. बी बी तू जी दाबलंस. तर थंडी पडायला लागली आहे. खूप दिवसानंतर 22 डिग्री असं टेम्परेचर दिसतंय. नाहीतर एवढी गरमी सकाळच्या टायमात तर 38, 39 खूप गरम होतं. सो आज माझं सगळं काही लवकर आवरलं आहे. नायसाला सुद्धा झोपवलं आहे आणि गोंडस ज्ञानात खूपच गोड झाली आहे. मा मा दी दी असं करून नुसती हाक मारत होती. एवढं छान वाटत होतं ना तिला भेटल्यानंतर. असा गेला आजचा हा आमचा पूर्ण दिवस आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्याबरोबर शेअर करते. हॅपी ट्रिप्स बाय अभुनी आणि नवेंजल लवकरच जाणार आहे एका थायलंड ट्रिपवर आणि त्या ट्रिपवर तुम्ही सुद्धा येऊ शकतात आमच्याबरोबर. खूपच एक्सायटेड आहोत. लिमिटेड सीट्स आहेत. सो जर कोणी अजूनपर्यंत ते पाहिलं नसेल किंवा तुम्हाला कोणाला बुकिंग करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही जा, तुम्हाला सगळे काही डिटेल्स मिळतील. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.